ऑनलाईन मागवल्या युरियाच्या बाटल्या। कंपनीकडून ऑर्डर मात्र रद्द झालेली आहे। ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहोचू दिली नसल्याचा दमानियांनी आरोप केलेला आहे। दमानिया यांच्या शोध मोहिमेत अडथळ्याचे प्रयत्न केले जात आहेत, टाकले जात आहेत। अडथळ्याचा प्रयत्न होतोय। दमानिया यांची शोध मोहीम आहे की एकूण युरियाच्या बाटल्या कितीला मिळतात, ऑनलाईन मागवल्या तर त्याची काय किंमत असते आणि त्याच्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असं समजतंय। दमानिया यांनी वस्तू खरेदी करताना किती मोठा घोटाळा झालाय आणि तो धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेला आहे असा आरोप केलेला होता। त्या अनुषंगाने ही बातमी आहे की दमानियांनी ऑनलाईन युरियाच्या बाटल्या मागवण्याचा प्रयत्न केला। कंपनीकडून मात्र ऑर्डर रद्द करण्यात आलेली आहे। ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहोचू दिली नाही असा दमानियांनी आरोप केलाय। दमानियांच्या शोध मोहिमेत हा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। मेरे कल 2 ऑर्डर्स थे तो वो दोनों रिटर्न क्यों गए हैं? ओके मैम, माफी चाहती हूँ। एक्चुअली आपने जो प्रोडक्ट मंगवाया था ना मैम, आईएसओ नैनोडैप का फर्टिलाइजर। हाँ हाँ मैम, वो ऊपर से कंपनी में कुछ ऑपरेशनल इशू था, तो उस वजह से ना वो प्रोडक्ट डिलीवर नहीं करवा पाएंगे वहाँ उस लोकेशन पे। ये तो हद हो गई। आपने मेरे घर तक इतने दिन वेट करवाया, आपने मेरे घर तक किसी को भेजा एंड जैसे ही डिलीवर होने वाला था आपने उसको रुकवा दिया है। क्योंकि मैम ये जो आईएसओ का जो है ना कंपनी, हाँ कंपनी का आपने प्रोडक्ट मंगवाया है, कंपनी ने ही मना किया है ना, इसीलिए तो रिटर्न लेना पड़ा, बीच में से भी पास लगा। खतांची ऑर्डर दमानिया यांच्यापर्यंत पोहोचूच दिली नाही। त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या परिसरामध्ये ऑर्डर पोहोचलेली बघायला मिळते। जर ट्रॅक केली आपण ती ऑर्डर तर ती बघायला मिळते की त्यांच्या परिसरापर्यंत ती पोहोचली, पण त्यांच्या घरापर्यंत ती येऊ दिली नाही। या संदर्भात जेव्हा दमानियांना विचारणा केली तेव्हा त्यांना काय उत्तर मिळालं ते आपण ऐकतोय दूरध्वनीवरून। त्या दूरध्वनीवर स्पीकरवर सांगतायत की काय नेमकं घडलं। पण दमानिया यांनी युरियाच्या बॉटल्स मागितलेल्या होत्या। कदाचित त्यांना हे बघायचं असेल की युरियाच्या बॉटल्सची किंमत काय लावलेली आहे आणि ती बाहेर ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष खरेदीला गेलं तर कितीला मिळते। त्यातली तफावत खूप मोठी आहे आणि घोटाळा सुद्धा खूप मोठ्या किमतीचा आहे। म्हणून दमानियांनी हा पाठपुरावा केला असावा आणि त्या दरम्यान काय घडलं त्यांच्यासोबत, स्वतः दमानियांबरोबर काय घडलं ते बघा। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। प्रणाली, काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी कृषी विभागामध्ये किती म्हणजे वस्तूंच्या खरेदीमागे किती मोठा घोटाळा आहे हे समोर आणलं होतं। त्या अनुषंगाने या युरियाच्या बाटल्या मागवल्या होत्या का आणि काय त्यांना निदर्शनास आलं? आपण जर बघितलं तरी साधारण 8 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेला अंजली दमानिया यांनी कृषी घोटाळा बाहेर काढून त्या कृषी घोटाळ्याच्या अंतर्गत त्यांनी असं दाखवलं होतं की ऑनलाईन या वस्तू कितीला मिळतात आणि सरकारनं मात्र त्या म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांनी मात्र बरोबर किती चढ्या दामाने त्या खरेदी केलेल्या आहे। त्यासाठी त्यांनी स्वतः ऑर्डर प्लेस केलेली होती। 10 बॅग्स किंवा 10 किलो अशा पद्धतीने त्यांनी त्या नॅनो युरिया आणि इतर नॅनो डीएपी अशा 2 जे जिन्नस आहे जे शासनानं मागवलेले होते शेतकऱ्यांसाठी, ते यांनी सुद्धा ऑनलाईन मागवलेले होते। परंतु आता मात्र असं निदर्शनास येत आहे की डिलिव्हरीची तारीख जेव्हा जवळ आली तेव्हा कंपनीच्या वतीनं त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही या वस्तूंचा पुरवठा हा तुम्हाला करू शकत नाही, या वस्तू आम्हाला देणं आता शक्य नाही। आणि त्यामुळं कुठेतरी अंजली दमानिया यांचा असा आरोप आहे की शासनाचा एवढा मोठा दबाव या कंपन्यांवर आहे की या कंपन्यांनी जेव्हा मी ऑर्डर केली तरी सुद्धा ते पदार्थ किंवा त्या वस्तू मला देण्यास नकार दिलेला आहे आणि त्यासाठी थेट कंपनी थ्रू त्यांना फोन आलेला आहे की या वस्तूंची डिलिव्हरी आम्ही तुम्हाला करू शकत नाही। खरंय प्रणाली, हा जो ऑडिओ आहे त्यात हे सुद्धा ऐकायला मिळतंय की अंजली दमानिया म्हणतायत की त्यांच्या परिसरापर्यंत ती ऑर्डर आलेली होती पण त्यांच्या घरी ती येऊ दिली नाही। अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन जेव्हा केव्हा आपण डिलिव्हरी मागवतो तेव्हा सगळ्यात आधी पिनकोड नुसार जो काही एक वेअर हाऊस असतो जवळपासचा, त्या वेअर हाऊस मध्ये त्या वस्तू आधी येत असतात। त्याच पद्धतीने या वस्तू वेअर हाऊस मध्ये आल्या
परंतु अंजली दमानिया यांच्या घरी मात्र त्या पोहोचू देण्यात दिलेल्या नाही. आणि त्यासाठी मी जसं सांगितलं की थेट कंपनी थ्रू त्यांच्याकडे फोन आलेला आहे की या वस्तूंचा पुरवठा आम्ही तुम्हाला करू शकत नाही. एक ट्रॅकिंग सिस्टम सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण आता बऱ्याच वस्तू आपण सगळेजण ऑनलाईन मागवत असतो. त्यामुळे एक ट्रॅकिंग सिस्टम असतं, ज्या सिस्टमने त्यांनी ट्रॅक करून बघितलं तोपर्यंत वेअरहाऊस पर्यंत ते प्रोडक्ट आले, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या घरी मात्र ते डिलिव्हर होण्याच्या पूर्वी थेट कंपनी थ्रू त्यांना मेसेज आलेला आहे की या वस्तू आम्ही तुम्हाला डिलिव्हर करू शकत नाही. कुठेतरी या वस्तू अंजली दमानिया यांना जर मिळाल्या असत्या तर शासनाची पोलखोल या निमित्तानं झाली असती, कारण या सगळ्या त्याच कंपन्या होत्या ज्या कंपन्यांकडून सरकारनं म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांनी या वस्तू खरेदी केलेल्या होत्या. त्याच कंपन्यांकडनं अंजली दमानिया यांनी या सगळ्या वस्तू मागवलेल्या होत्या आणि जर त्या कमी दरामध्ये, ज्या दरांमध्ये ऑनलाईन दाखवत होत्या त्याच दरांमध्ये जर त्या डिलिव्हर झाल्या असत्या अंजली दमानिया यांना घरपोच, तर याचा अर्थ जवळजवळ हे स्पष्ट झालं असतं की शासनानं या संपूर्ण प्रकरणामध्ये एक मोठा घोळ घातलेला आहे आणि एक भ्रष्टाचार केल्याचा वाव जो आरोप अंजली दमानिया लावत होत्या तो आरोप कुठेतरी खरा आहे आणि म्हणूनच या वस्तू अंजली दमानिया यांच्या घरापर्यंत पोहोचू दिल्या नाही असा त्यांचा आरोप आहे. नक्की, धन्यवाद. आपण प्रणाली ही माहिती दिली त्याबद्दल. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ही बातमी सांगूया. अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी, एक 8-10 दिवसांपूर्वी कृषी घोटाळा उघडकीस आणला होता. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात तो झालाय असं त्यांनी म्हटलं होतं आणि वस्तू खरेदी जी शासनानं केली ती जास्त किमतीनं करण्यात आली होती. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का असा सवाल राऊतांनी केला. जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्याकरता सुरेश धस यांना पुढे केलंय. धसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार केला असंही राऊत म्हणतायत. दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी? उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये. सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे ती या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे. त्या घटनेकडे सर्वांनी विना राजकारणाने बघितलं पाहिजे. या घटनेचं राजकारण होऊ नये. संजय राऊतांनी सामनातील रोखठोकमधून काँग्रेसवर जोरदार टोप डागली. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना काँग्रेसनं काय केलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता. तसंच केजरीवाल यांनी पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती असा हल्लाबोलही राऊतांनी केला. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते सोयीनुसार विधान करतात आणि जर ते निवडून आले असते तर माझ्या एकट्यामुळे निवडून आलो अशा वल्गना त्यांनी केल्या असत्या असा टोला सपकाळ यांनी राऊतांना लगावलाय. तसंच यावेळी त्यांनी केजरीवालांनाही सल्ला दिला. केजरीवालांनी एकदा ठरवून घ्यावं की कोणत्या बाजूने उभं राहायचंय असा सल्लाही त्यांनी दिला. सोयीनुसार विधान करणे, निवडून आले असते तर माझ्या एकट्यामुळे निवडून आलो अशा वल्गनाही त्यांनी केल्या असत्या. केजरीवालजींनी एकदा ठरवून घ्यावं की कोणत्या बाजूने उभं राहावं. कधी त्यांना स्वतः पंतप्रधान व्हावंसं वाटतं तर कधी काँग्रेस संपवावीशी वाटते. त्यांच्या पंजाबमध्ये काँग्रेसच्या अनुषंगाने एक भूमिका असते, गुजरातमध्ये एक असते, गोव्यात तिसरी असते आणि अशा सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये केजरीवालांनी पहिले ठरवून घ्यावं की नेमकं काय करायचं. बीडच्या मसाजोग इथं आज दुपारी महत्त्वाची बैठक होतीये. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा याकरता आक्रमक ते झालेले आहेत. आता मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता बैठक घेणार आहे. या बैठकीत भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीनंतर मसाजोगचे ग्रामस्थ देशमुख कुटुंबाच्या न्यायाकरता लढा आणखी तीव्र करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. काही जे आम्ही करतोय, CID ला जातोय, SIT ला जातोय, सगळ्या पोलीस यंत्रणेकडे जातोय, त्या संदर्भात ते जाणून घेणार आहेत की तपास कुठपर्यंत आलाय. त्याच्यानंतर जे काय आता चाललेल्या गोष्टी आहेत, कुठं कुणाची मीटिंग लावणं चालू आहे, हे प्रकरण कसं थांबेल, की जसं की चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की हे कसं मिटतंय प्रकरण, यावर काहीतरी वाक्य बोलले, ते मला माहित नाही, गावकरी जे बोलत होते.